नमस्कार, वैष्णवीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण बनवूया मोतीचूरचे लाडू। कुठलाही झारा न वापरता आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू बनविणार आहोत। मोतीचूरचे लाडू म्हटलं की सगळ्यांनाच वाटतं अवघड आहे, जमेल की नाही। एकदा हा व्हिडिओ पूर्ण बघा, पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला उत्तम दर्जाचे मोतीचूरचे लाडू बनवता येईल। लाडूसाठी परफेक्ट मिश्रण कसं बनवायचं आणि त्यापासून मऊसूत लाडू कसा बनवायचा हे आज आपण व्हिडिओमध्ये बघूया। अगदी बारीक मोत्यासारखी बुंदी कशी पाडायची, लाडूसाठी परफेक्ट पाक कसा तयार करायचा, अगदी बारीक सारीक टिप्ससह व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा। तर परफेक्ट मोतीचूरचे हलवाईसारखे लाडू बनवण्यासाठी वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। हा लाडू बघा किती रसरशीत झाला आहे ना, अगदी मऊ हलवाईसारखा झालेला आहे। तर इथे मी अर्धा किलो मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी 1 वाटी बेसन घेतलेला आहे। बेसन अगदी हलक्या हाताने दाबून घेतलेला आहे। आता यात आपल्याला पाणी घालायचं आहे। सुरुवातीला थोडंच पाणी घालायचं आहे। आणखी थोडं पाणी घालून बेसन फेटून घेऊया। पाणी घालून याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या। सगळ्या गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजे अशा प्रकारे फेटून घ्यायचं। मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी बारीक बेसनच वापरायचं आहे। सगळ्या गुठळ्या इथे मोडल्या गेलेल्या आहे। थोडं थोडं पाणी घालून सैलसर मिश्रण आपण तयार करून घेऊया। आता यामध्ये अगदी थोडा खाण्याचा रंग टाकत आहे, ऑरेंज फूड कलर आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। फूड कलर वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। मिश्रण आपल्याला सैलसर तयार करून घ्यायचं आहे। बघा अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर आता आपण झारा न वापरता बुंदी कशी पाडायची हे बघूया। तर इथे मी 1 दुधाची पिशवी घेतलेली आहे। आता दुधाच्या पॅकेटला वरच्या बाजूने मोठा कट करून घ्यायचा, ज्यामुळे मिश्रण आपल्याला व्यवस्थित भरता येईल। असं पॅकेट कट करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मिश्रण भरून घेऊया। कट करून घेतलेले दुधाचं पॅकेट आपण ग्लासमध्ये ठेवूया। अशा पद्धतीने मिश्रण आपलं अगदी व्यवस्थित पॅकेटमध्ये भरता येते। मिश्रण पॅकेटमध्ये भरून घेतलं आहे। यावर आपण रबर लावून घेऊया। रबर लावून घेतल्यामुळे मिश्रण आपलं बाहेर पडणार नाही। बघा असं आपण कोन तयार करून घेतलेला आहे। आता या कोनला कैचीच्या मदतीने अगदी बारीक असं होल करून घ्यायचं आहे, ज्यामुळे मोतीचूरच्या लाडूसाठी बुंदी अगदी बारीक बारीक पाडता येईल। आता बुंदी पाडायला घेऊया। तर बुंदी तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम असावं। अशा पद्धतीने कोन करून घेतल्यामुळे बुंदी आपल्याला एकदम परफेक्ट पाडता येते। बुंदी तळून घेण्यासाठी आवडीप्रमाणे तेल किंवा तूप वापरू शकता। तेल जर चांगलं कडकडीत गरम असेल ना, तर बुंदी सुद्धा छान मोत्यासारखी तयार होते। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुंदी पाडून घेताना हा जे कोन आहे तो असा वर पकडायचा, एकदम कढईजवळ पकडायचा नाही। त्यामुळे बुंदी तेलात पडताच लगेच वर येते, छान फुलल्या जाते, ते एकमेकांना चिकटत नाही। छान मोत्यासारखी मोकळी बारीक गोल बुंदी आपली तयार होते आणि हातावर सुद्धा तेलाची वाफ येत नाही। त्यामुळे हा कोन असा वर पकडूनच आपण बुंदी पाडून घेऊया। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा कोन फिरवत आपल्याला कढईमध्ये सर्वत्र बुंदी पाडून घ्यायची आहे। बघा छान अशी अगदी छोटी छोटी बुंदी पडत आहे। सुरुवातीला बुंदी पाडता येत नसेल तरी 1-2 प्रयत्नामध्ये तुम्हाला परफेक्ट बुंदी पाडता येईल। बुंदी पाडून घेताना कढईमध्ये एकाच ठिकाणी बुंदी पाडायची नाही, त्यामुळे बुंदी एकमेकांना चिकटू शकते आणि आकारही व्यवस्थित येणार नाही।
बुंदी तळून घेण्यासाठी फार वेळ लागत नाही, त्यामुळे लगेचच बुंदी झाऱ्याने बाहेर काढून घ्यायची आहे। बारीक जाळीचा झारा असेल तर तो वापरा किंवा मग अशा चहाच्या गाळणीने तुम्ही बुंदी बाहेर काढून घेऊ शकता, त्यामुळे अगदी लवकर बुंदी तेलाच्या बाहेर काढता येते। छान अशी अगदी बारीक गोल गोल मोत्यासारखी बुंदी आपली तयार झालेली आहे। अशाच प्रकारे सगळी बुंदी आपण तयार करून घेणार आहोत। परत तुम्हाला मी इथे बुंदी पाडून दाखवते। कोण असा हाताने प्रेस करत बुंदी आपल्याला पाडून घ्यायची आहे। कोण असा सर्वत्र तेलामध्ये फिरवायचा आणि बुंदी पाडून घ्यायची, म्हणजे बुंदी एकमेकांना चिकटत नाही आणि छान गोल गोल आपल्याला बुंदी तयार मिळते। लगेच बुंदी बाहेर काढून घेऊया। तळून झाल्यानंतर बुंदी एका जाळीवर किंवा चाळणीवर ठेवा, म्हणजे त्यातील सगळं तेल निथळून जातं। तर सगळी बुंदी आपण इथे पाडून घेतली आहे। तुम्ही बघू शकता एकसारखी झालेली आहे। झारा न वापरता सुद्धा अगदी परफेक्ट बुंदी आपण इथे तयार करून घेतलेली आहे। बिलकुल ते एकमेकांना चिकटली नाही आहे, छान मोत्यासारखी गोल गोल झालेली आहे। बुंदी साईडला ठेवू। आता पाक तयार करून घेऊया। तर इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे, यात आपण साखर घालूया। तर एका वाटीला थोडी कमी साखर मी इथे घेतलेली आहे। तुम्ही 1 कप सुद्धा साखर घेऊ शकता। यात आपण पाणी टाकूया। तर पाणी इथे पाऊण वाटीला थोडं कमी आहे। आता गॅस एकदम कमी करून साखर विरघळून घेऊया। बघा साखर पूर्णपणे विरघळली आहे। आता गॅस मोठा करायचा आणि याला एक उकळी आणून घ्यायची आहे। आता पाकामध्ये सुद्धा आपण थोडासा ऑरेंज फूड कलर टाकायचा आहे। फूड कलर वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। मिक्स करून घेऊया। आता आपल्याला इथे एकतारी वगैरे पाक बनवायचा नाही आहे, फक्त याला एक उकळी आली की गॅस कमी करायचा। आता त्यामध्ये तयार करून घेतलेली बुंदी टाकायची। गॅस कमी करूनच बुंदी घाला। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याला तोपर्यंत परतून घ्यायचं आहे जोपर्यंत हे थोडं दाटसर होत नाही। बघा 1 ते 1.5 मिनिटांमध्ये बुंदीमध्ये पाक शोषला गेलेला आहे। बुंदी छान मऊ झालेली आहे, कुठेही बुंदी कडक राहिलेली नाही। आता आपण गॅस बंद करून घेऊ। आता याला थोडं थंड करून घेऊया। आता यामध्ये आवडीनुसार कलिंगडाच्या बिया टाकूया। यालाच मगजबी सुद्धा म्हटले जाते। जर तुमच्याकडे कलिंगडाच्या बिया नसेल तर तुम्ही काजू बदामाचे सुद्धा काप टाकू शकता किंवा नाही घातले तरीही चालेल। याला मिक्स करून घेऊया। मिश्रण मी संपूर्ण थंड करून घेतलेलं आहे आणि टेक्स्चर बघा किती सुंदर आलेलं आहे। अगदी परफेक्ट मिश्रण आपण इथे तयार करून घेतलेलं आहे। आता लाडू बांधून घ्यायचे आहेत। अगदी पटकन हे लाडू वळल्या जाते। बघा मस्त लाडू इथे तयार झालेला आहे। अशाच प्रकारे सगळे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत। एक लाडू मी इथे तुम्हाला फोडून दाखवते। बघा किती मऊ आणि रसरशीत झालेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान अशा रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।